कथेचं नाव आहे शल्य. मेघनाने धावत पळत एस टी स्टँड गाठले. 9:15 वंजारवाडीची एस टी नेमकी आज वेळेवर येऊन थांबली होती. जागेवर जाऊन बसेपर्यंत एस टी वाहकांनी एस टी निघणार असल्याची रिंग वाजवली. मेघनाने हुश्य केले. नशीब एस टी वेळेवर निघाली, नाहीतर आजचे काम उद्यावर जाणार होते. वंजारवाडीला जाणारी ही एकच एस टी. हीच 2 तासात गावी पोहोचणार. तासभर गावी थांबून पुन्हा त्याच पावली परत येणार. फक्त सोमवारी आणि शुक्रवारीही हिची सोय. इतर दिवशी मात्र खाजगी किंवा स्वतःच्या ओळखीच्या वाहनांवर भिजतं. आज मेघना आवर्जून वंजारवाडीला जाण्याचे कारण म्हणजे सरिता वहिनींचा आलेला फोन. सरिता वहिनी तशा अलीकडच्याच परिचयाच्या, कष्टाळू, समंजस आणि आपण बरं आपलं काम बरं अशा प्रवृत्तीच्या. त्यांच्या मनाने अगदीच सुमार बुद्धिमत्तेचा आणि कष्टाची सवय नसलेला नवरा त्यांच्या पदरात होता. एकच मुलगा शाळेत जाणारा. त्याच्या आशेवर सरिताबाईंनी कसोशीने संसार केला. पण घरचे दारिद्र्य संपत नव्हतं. बाहेर नोकरी करायची तर शिक्षण हे अपूर्ण होतं, पण व्यवहार मात्र अत्यंत चोख. आजच्या कागदी घोडे नाचवणाऱ्याच्या युगात त्याला कितीशी किंमत. त्यांनी कामाला बाहेर जाण्याबाबत विचारले. नवऱ्याने तर रागाचाच पवित्रा घेतला. जेवढं आणून देतो तेवढं भागव. आपल्या घरात कोणीही बायका बाहेर जात नाही, तूही जायचं नाहीस, असे त्यांनी ठासून सांगितले. अहो, पण तुम्ही आणलेल्या कुणाचं समाधान होतं? आज जेवणाला काय हेच केलंय, चवच नाही. रोज आमटी आणि दामटी अशी 17 नावे ठेवता. तुम्हाला नाही जमत तर मी तरी बाहेर जाईन. माझ्या मापाचं काहीतरी काम मिळेलच. मला जमत नाही म्हणजे? तुला काही उपाय ठेवतो का? कपड्याचे दुकान सांभाळ्या माणसाला असं किती मिळणार आहे? तुला पुरत नाही म्हणून सांग की, चांगली चवीची आहेस की तू. या वाक्याने सरिताताई खूप हेलावल्या. माहेरी फार नाही, पण लोकांची कामे करून समाधान चालू होतं. कधी रानातली कामं करून, कधी 4 घरची स्वयंपाकाची कामे करून खात होते. सारेच राबायचे आणि सारेच खायचे, पण खास समाधान मिळायचं. इथे तर बडा घर आणि पोकळ वासा. 2 पिढ्यांच्या आधीचा बडेजाव. एकदा भात तर एकदा भाकरी असे यांचे जेवण. शिक्षणाची इतर सोयच नाही. त्यांना अशा त्रासाचे काही वावगे नव्हते, पण कष्ट करणाऱ्या माणसाला मागे खेचणारी ही प्रवृत्ती त्यांना आवडत नव्हती. शेवटी त्यांनी नवऱ्याला आणि सासू सासऱ्यांच्या समोर सुनावलं. सुरव्यांच्या रानात कामाला जाणार आहे. एवढा मोठा गहजब केला की विचारता सोय नाही. सासू सासऱ्यांनी तर तिच्याशी बोलणं टाकलं. तुझ्या वागण्याने घराण्याला कमी येईल असं काहीसं बोलत होता दिवसभर. पण शेवटी सरिताताई यांनी हार मानली नाही. रानात सकाळपासून दुपारपर्यंत काम होतं, पण पोटापुरते पैसे मिळत होते. दुपारनंतर घरी असल्याने घरी हे फारशी आबाळ नव्हती. मुलाचे शिक्षण व्यवस्थित सुरू झाले. तो समाधानाने शिकू लागला, पण घरात मोठ्यांच्या धुसफूस होतीच. त्यांच्यात कधीतरी बदल होईल अशी आशा बाळगून सरिताताई तोंड देत राहिल्या. काम करून गाठीला 4 पैसे ठेवू लागल्या. बचत गट आणि महिला विकास प्रबोधन संस्थेच्या निमित्तानं मेघना आणि सरिताताईंची ओळख झाली. शांत समंजस दिसणाऱ्या सरिताताईंची मेघनाची चांगली गट्टी जमली. वेगवेगळ्या विषयांवरच्या गप्पा त्या आवडीने ऐकत, शंका विचारत. तसे बदल त्यांनी आपल्या विचारात आणि वागण्यात केले होते. पण बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या मनात व्यवसायाविषयी विचार सुरू होते. त्याची एकदा चर्चाही झाली होती. मेघनाने सर्व प्रकारे मार्गदर्शन मिळवून देण्यासाठी शब्द दिला होता. काल त्यांचा फोन आला होता, लगेच भेटायला या म्हणून. नेमका काही अंदाज आला नाही म्हणून सरिता पटकन हो म्हणाली आणि आज निघाली. विचारांची साखळी चालूच होती. इतक्यात वंजारवाडीजवळ एस टी थांबली. तोच शेवटचा स्टॉप असल्याने एस टीतून सारे उतरले. सरिताताई त्यांच्या घराकडे निघाली होती. इतक्यात त्यांचा मुलगा समोर आला. आईने निरोप दिलाय की सुरव्यांच्या रानाकडे या, आई तिथेच आहे. मेघना आणि सरिता यांचा मुलगा दोघेही सुरव्यांच्या रानाकडे गेले. सकाळची कामाची वेळ आटपून सगळे आंब्याच्या झाडाखाली जेवणाला बसले होते. मेघना गेले तशी साऱ्यांनी उरकलं.
साऱ्याजणी तिच्या भोवती जमा झाल्या. सरिताताई म्हणाल्या, मेघनाताई, माझ्या मनात एक विचार चालू आहे. सुर्वे रानाचा एक तुकडा ते वाट्याने देणार आहेत. तो मी घेऊन सेंद्रिय शेतीचा प्रयोग करणार आहे. त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. माझ्या काही मैत्रिणी मला मदत करतीलच. सुरुवातीला थोडाफार मोबदल्यात काम करतील आणि नंतर जम बसल्यानंतर व्यवस्थित चालू होईल असं मला वाटतं. मेघना अवाक झाली. ठीक आहे, पण बाहेरची आणि शेतातली सारी कामे तुम्हालाच करावी लागतील. तुमचा कस लागेल. एकदा अंदाज आला की तुम्हालाही हुरूप येईल. सुरुवातीला काय करावं लागेल याची त्यांनी यादी केली. तोंडी बोलणं, लेखी व्यवहार, माहिती मिळवणं, सेंद्रिय खते, शेतीचे व्यवहार या साऱ्यांची माहिती मेघना आणि सरिताताई यांनी घेतली. एक दिवस ठरवून त्यांनी शेतीपूर्वीची कामे करून घेतली. भाजीपाला कोणता घ्यायचा आहे हे नक्की केले. त्यासाठी बाजारपेठ, विक्री यांचे निरीक्षण केले आणि योग्य दिशा ठरवली. या सर्व धांदलीत घरच्यांचा पाठिंबा शून्य होता. नवरा आधीच नाराज होता. त्यातल्या उद्योगाने आम्हाला तोंडावर पाडू नको असं सारखं म्हणत होता. पण सरिताताईंनी दुर्लक्ष केलं. नाही म्हणायला मुलाला थोडाफार कळत होतं. तो आईला मदत करायला प्रोत्साहन द्यायचा. आपण काहीतरी चांगलं करूया म्हणायचा. हळूहळू कामाला सुरुवात झाली. सुरुवातीला शंका घेणारे लोक नंतर कौतुकाने मदतीचे 4 शब्द सांगू लागले. त्यांच्या अनुभवाचा सरिताताईंना उपयोग होऊ लागला. सेंद्रिय भाजीपाल्याला खूप मागणी होती. त्याचा फायदा सरिताताईंनी घेण्याचं ठरवलं. मेघनाच्या मदतीनं वेगवेगळ्या सोसायटी, वसाहती, दुकानदार, मॉल या ठिकाणी संपर्क करून त्यांनी साखळी निर्माण केली. त्यातून व्यवहार, विक्री, खरेदी होऊ लागली. त्यांच्या विश्वासाला तडा गेला नाही. सारे व्यवहार चोख असल्यामुळे विश्वासू माणसांची संख्या वाढली. जम बसण्यास सुरुवात झाली. मिळालेला पैसा योग्य नियोजन करून त्या साठवायच्या. मुलगा हे त्यांचे सारे कष्ट पाहत होता. तोही मनापासून मदत करायचा. हळूहळू त्यांना यश येऊ लागलं. कामाचा व्याप वाढला. सरिताताईंनी स्वतःची जमीन घेऊन शेती व्यवसायाचा पाया घातला. मात्र सुरुवातीपासूनच साथ दिलेल्या लोकांची त्यांनी विश्वासार्हता जपून ठेवली. आता खूप वर्ष उलटली. मुलगा मोठा झाला होता. कॉलेजचे शिक्षण करत करत त्यांनी आईच्या व्यवसायाचा विस्तार करण्याचं ठरवलं. आईचा अनुभव, प्रामाणिक लोकांची साथ आणि स्वतःचे कष्ट यातून त्याने स्वतः व्यवसायाचा डोलारा सांभाळला. त्यांची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती जरा सुधारू लागली. लोकांकडून कौतुकाचे शब्द ऐकायला यायला लागले. मात्र या मायलेकाचा उत्कर्ष पाहून सासरी कधीही कौतुक झाले नाही. उलट टोमणे मारणाऱ्यांमध्ये सामील असायचे. त्यांचा नैसर्गिक स्वभाव म्हणून सरिताने त्यांच्याकडे दुर्लक्षच केले. स्वतःला आपल्या व्यापारात बुडवून घेतले. काळाच्या ओघात नवराही मरण पावला. पण शेवटपर्यंत सरिताला परकाच राहिला. मेघना व मुलाने आईला सावरले. शेवटी सरिताताईच म्हणाल्या, मेघनाताई, तुम्ही तरी काय करणार सामान्य कुवतीचा नवरा भेटला तर? बाईने तसेच आयुष्य काढावे या समजुतीचा समाज आहे. मग ती बाई आयुष्यभर कुढत राहिली तरी चालेल, पण स्वतःच्या क्षमतेचा विकास करून तिने प्रगती केलेली लोकांना बघवत नाही. कारण नवऱ्याच्या पुरुषी वर्चस्वाला धक्का लागेल आणि याला मोडता घालणाऱ्या स्त्रियांच्या वाटेला बऱ्याचदा काटेच येतात. नेहमीच 4 पावले पुढे गेलेल्या स्त्रियांना हे काटे पचवावेच लागतात. यात मी तरी वेगळं काय केलं? सरिताताईंच्या शब्दाने मेघना निशब्द झाली. एवढं कर्तृत्व दाखवून हे स्वतःकडे कमीपणा घेण्याचा मोठेपणा की समाजाच्या चुकीच्या विचारांकडे बोट दाखवून तो स्वीकारण्याचा मनाविरुद्धचा झालेला पराभव? आपण सुशिक्षित स्त्रिया फेमिनिझमचा उदोउदो करतो. आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक समानतेची मागणी करतो, आग्रह धरतो. पण फेमिनिझम म्हणजे नेमकं काय? कोणासाठी? काही हजारात पगार घेऊन आधुनिक जीवनशैली जगणाऱ्या, तरीही कुटुंबाच्या नवऱ्या तथाकथित दबाव सहन करणाऱ्या स्त्रियांसाठी,
की पारंपरिक मानसिकता बदलणारच नाही म्हणून त्याला वळसा घालून स्वतःचा आर्थिक सामाजिक उत्कर्ष साधणाऱ्या सरिता वहिनी आणि त्यांच्यासारख्या अनेक अल्पशिक्षित स्त्रियांसाठी ही सांगड घालायची कशी अशा विचारातच मेघना एसटीत बसली. समाप्त. लेखिका गौरी संतोष जंगम. ही कथा कशी वाटली आम्हाला नक्की कमेंटमधून कळवा आणि तुमच्या छान छान कमेंट नक्की द्या. धन्यवाद.